हॅलो माय फ्रेंड्स, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ इंजिनिअरिंग अगेन विथ मेत्रे सर. मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेस. हो, दोन मॅट्रायसेस जर आपल्याला त्या ठिकाणी दिलेले असतील ए आणि बी, तर त्यांचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं हे आजच्या या लेक्चरमध्ये आपल्याला शिकायचं आहे. हे पहा, मल्टिप्लिकेशनचा एक रूल आहे. तो रूल असा आहे, ज्या वेळेला आपल्याला दोन मॅट्रायसेसचं त्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करायचं असतं त्यावेळेस त्या ठिकाणी फर्स्ट मॅट्रायसेसमध्ये असलेले नंबर ऑफ कॉलम्स हे इक्वल टू असायला पाहिजेत सेकंड मॅट्रिक्सच्या नंबर ऑफ रोज सोबत. एक उदाहरण देऊन सांगतोय, कन्सिडर करा. माझ्याकडं ए आणि बी हे दोन मॅट्रायसेस आहेत आणि मला यांचा प्रोडक्ट त्या ठिकाणी फाइंड आउट करायचा आहे ए इंटू बी. मल्टिप्लिकेशन मला याचं करायचं आहे. नियम लक्षात घ्या, या ए मॅट्रिक्समध्ये जे नंबर ऑफ कॉलमची संख्या आहे, इथं आपण पाहूयात. समजा इथे कॉलम आहे C1 आणि इथे कॉलम आहे C2. ओके, तर नंबर ऑफ कॉलमची संख्या पहिल्या मॅट्रिक्समधली लक्षात घ्यायची. आता लक्षात घ्यायचं सेकंड मॅट्रिक्समध्ये असलेले त्या ठिकाणी नंबर ऑफ रोज. हे बघा, इथे एक रो आहे समजा आणि इथे एक रो आहे समजा. जर 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 नंबर ऑफ कॉलम्स इन फर्स्ट मॅट्रिक्स हे इक्वल टू असतील नंबर ऑफ रोज इन सेकंड मॅट्रिक्स, तर अशा दोन मॅट्रायसेसचं मल्टिप्लिकेशन शक्य आहे. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट. ओके, तर तुम्ही पहा, इथं नंबर ऑफ कॉलम्स 2 आहेत आणि इथं नंबर ऑफ रोज त्या ठिकाणी 2 आहेत. हो, पहिल्या मॅट्रिक्समधले कॉलम मोजा, दुसऱ्या मॅट्रिक्समधले त्या ठिकाणी रोज मोजा, आणि जर ते सेम असतील तर मल्टिप्लिकेशन त्या ठिकाणी आपण करू शकतो. हे इथं लक्षात ठेवा, हा रूल ऑफ मल्टिप्लिकेशन आहे. ठीक आहे, तर आता जाऊयात आपण जास्त वेळ न घालवता एक्झाम्पलकडे आपल्या. तर एक्झाम्पल नंबर 1 आहे, मॅट्रिक्स ए आणि मॅट्रिक्स बी आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे, गिवन आहे, आणि आपल्याला फाइंड करायचं आहे ए इंटू बी, म्हणजे त्यांचा प्रोडक्ट आपल्याला या ठिकाणी इथं फाइंड आउट करायचं आहे. रिझल्टंट मॅट्रिक्स फाइंड आउट करायचं आहे ए बी साठी. ठीक आहे, काय करायचं थोडं पाहून घ्या बेटा इकडं. तर सोल्युशनमध्ये आपण या ठिकाणी इथं काम करूयात. फर्स्ट ऑफ ऑल ए इंटू बी असं इथं लिहून घ्या. ए चे जे काही एलिमेंट्स आहेत ते मी इथं लिहितो 3, 6, 2 आणि 0 इंटू बी आहे. त्याच्यानंतर बी चे एलिमेंट्स या ठिकाणी लिहून घ्या 1, 2, 5, 1. आता कशा पद्धतीनं मल्टिप्लिकेशन करायचं हे जरा नीट ऐका बेटा. तर मल्टिप्लिकेशन करत असताना आपण काय करणार, या ठिकाणी पहिला रो कन्सिडर करणार. ओके, फर्स्ट रो इथं आहे, याला मी R1 असं नाव देतो. हा आमचा फर्स्ट रो आहे R1. हा फर्स्ट रो मल्टिप्लाय होईल त्या ठिकाणी फर्स्ट कॉलम सोबत. सेकंड मॅट्रिक्सचा बी मॅट्रिक्सचा जो त्या ठिकाणी कॉलम आहे ना, ओके, तर त्या कॉलम सोबत आपण त्याला मल्टिप्लाय करणार आहोत. आणि मग हे मल्टिप्लिकेशन कसं करायचं हे थोडंसं मी तुम्हाला इथे सांगतोय, फक्त लक्षपूर्वक ऐका. पहा अगोदर. तर हे बघा, या रो मधला पहिला एलिमेंट कॉलम मधल्या पहिल्या एलिमेंट सोबत मल्टिप्लाय करायचं. हो, हे बघा, हा 3 पहिला एलिमेंट आहे, हा मल्टिप्लाय करूयात कॉलम मधल्या पहिल्या एलिमेंट सोबत, म्हणजे 1 सोबत मल्टिप्लाय केला. आता प्लस करायचं, प्लस. ओके, प्लस करायचं. या रो मधला त्या ठिकाणी सेकंड एलिमेंट हा मल्टिप्लाय करायचा कॉलम मधल्या सेकंड एलिमेंट सोबत. तर आपण अशा पद्धतीनं हा सेकंड एलिमेंट कॉलम मधल्या सेकंड एलिमेंट सोबत काय केला, मल्टिप्लाय केला. बस मित्रा, याला म्हणायचं या ठिकाणी पहिला रो आम्ही मल्टिप्लाय केलाय इथल्या पहिल्या कॉलम सोबत. ठीक आहे, आता आणखीन एक काम करायचं, हा फर्स्ट रो मल्टिप्लाय करायचा आता सेकंड कॉलम सोबत. थोडंसं कलर चेंज करून मी तुम्हाला इथं दाखवतोय. हा सेकंड कॉलम इथं आहे. ओके, तर मल्टिप्लाय करत असताना याचा पहिला एलिमेंट याच्या फर्स्ट एलिमेंट सोबत मल्टिप्लाय होईल, याचा सेकंड एलिमेंट इथं सेकंड सोबत मल्टिप्लाय होईल. तर हे बघ, इथं लिहायचं आहे 3 हा मल्टिप्लाय होईल 2 सोबत, प्लस म्हणायचं प्लस 6 हा मल्टिप्लाय होईल त्या ठिकाणी 1 सोबत. हे बघ, 6 इंटू 1. अशा पद्धतीने आपण इथे एक छोटंसं काम केलेलं आहे, ते म्हणजे रो 1. ओके, म्हणजे रो 1 तर आपण मल्टिप्लाय केलं कॉलम 2 सोबत. लाईकवाईज या ठिकाणी इथं आपल्याला हे बनवायचं आहे. आता त्याच्यानंतर काय सर, तर या रोनी दोघांनाही आपण मल्टिप्लाय केलं आहे. आता वेळ आलेली आहे सेकंड रोची. सेकंड रो ज्याला मी त्या ठिकाणी R2 असं बोलेल, या R2ला त्या ठिकाणी C1 सोबत अगोदर मल्टिप्लाय करा. R2चा पहिला एलिमेंट या कॉलमच्या पहिल्या एलिमेंट सोबत मल्टिप्लाय होईल. तर बघा कसं होईल, तो 2 इंटू 1 असं होईल. ते
2 इंटू 1 प्लस करायचा. आता हा 0 मल्टिप्लाय होईल सेकंड सोबत, 0 इंटू 5. नाव याच्यानंतर हाच त्या ठिकाणी R2 सेकंड कॉलम सोबत मल्टिप्लाय होणार आहे आमचा. कॉलम सेकंड सोबत आपण त्याला मल्टिप्लाय त्या ठिकाणी करूयात. बघा काय काय होतं ते. 2 आणि हा 2 त्या ठिकाणी मल्टिप्लाय होईल, 2 इंटू 2 प्लस हा सेकंड एलिमेंट आता या सेकंड एलिमेंट सोबत मल्टिप्लाय होतो, 0 इंटू 1. अशा पद्धतीनं ही सिस्टम इथं काम करेल. फ्रेंड्स, आफ्टर दिस आता आपण त्या ठिकाणी कॅल्क्युलेशनचा जो पार्ट आहे तो कव्हर करून घेऊयात. बघा काय होतं, 3 इंटू 1 इज 3, प्लसला प्लस आहे तसा, 6 इंटू 5 30, 2 इंटू 1 2, 0 इंटू 5 इज 0, 3 इंटू 2 6 प्लस 6 इंटू 1 इज 6, 2 इंटू 2 इज 4 प्लस त्या ठिकाणी इथं आहे 0 आणि 0 इंटू 1 0 झाला. ओके, तर लाईकवाईज फायनल यांचं त्या ठिकाणी आपण ॲडिशन पण करून घेऊयात. हे बनेल 33, हे बनेल त्या ठिकाणी 2, 6 प्लस 6 12, 4 प्लस 0 दॅट मीन्स 4. अशा पद्धतीनं ए इंटू बीचा हा रिझल्टंट मॅट्रिक्स असेल. हे त्याचा त्या ठिकाणी एलिमेंट्स असतील जेव्हा ए आणि बीला आपण काय करतो, मल्टिप्लाय करतो. ओके, तर अशाच पद्धतीनं आपण हा फर्स्ट प्रॉब्लेम या ठिकाणी जसं इथं सॉल्व केला, सिमिलरली आपण त्या ठिकाणी सेकंड प्रॉब्लेम या ठिकाणी इथं एक्झाम्पल सॉल्व करूयात. तर हे आमचं सेकंड एक्झाम्पल आहे. या एक्झाम्पलमध्ये आम्ही काय करणार, ए आणि बी हे जे दोन त्या ठिकाणी मॅट्रिसेस दिलेले आहेत आपल्याला, ते सोल्युशनमध्ये फर्स्ट ऑफ ऑल इथे हे लिहून घ्यायला पाहिजे. ए इंटू बी असं करायला पाहिजे. एचे एलिमेंट्स बघून घ्या बेटा, 1 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे. नेक्स्ट मल्टिप्लाय बीचे एलिमेंट्स, 1 आहे, 6 आहे, 2 आहे, 3 आहे. अशा पद्धतीनं ए इंटू बी हे आपल्या समोर आहे. आता पुन्हा तेच एचा पहिला त्या ठिकाणी असलेला रो बीच्या पहिल्या कॉलम सोबत त्या ठिकाणी मल्टिप्लाय करणार. करत असताना याचा पहिला एलिमेंट याच्या पहिल्या एलिमेंट सोबत त्या ठिकाणी मल्टिप्लाय होईल, त्यानंतर येईल प्लस याचा दुसरा एलिमेंट याच्या दुसऱ्या एलिमेंट सोबत त्या ठिकाणी मल्टिप्लाय होईल. ओके, तर अशा पद्धतीनं आपण इकडे कामाला लागू. बघा 1 इंटू 1 असं होईल, ते 1 इंटू 1 प्लस 3 इंटू 2 होईल, 3 इंटू 2 दॅट्स इट. आता हाच रो त्या ठिकाणी ज्याला मी फर्स्ट रो असं बोलतोय, हा फर्स्ट रो सेकंड कॉलम सोबत आपल्याला इथं मल्टिप्लाय करून घ्यायचा आहे. याचा पहिला एलिमेंट याच्या पहिल्या एलिमेंट सोबत मल्टिप्लाय होणार, 1 इंटू 6 प्लस 3 इंटू 3, 3 इंटू 3. ओके, तर हे बंद करूयात आपण. नाव आपण जाऊयात सेकंड रो कडं. R2 ज्याला आपण बोलू, R2 याचा फर्स्ट एलिमेंट याच्या फर्स्ट एलिमेंट सोबत मल्टिप्लाय होणार, तर 4 मल्टिप्लाय होणार 1 सोबत, प्लस हा 5 मल्टिप्लाय होणार त्या ठिकाणी 2 सोबत. बस, तर आम्ही हा सेकंड रो पहिल्या कॉलमला इथं मल्टिप्लाय करून घेतला. सिमिलर टू दिस हा सेकंड रो आम्ही त्या ठिकाणी सेकंड कॉलम सोबत मल्टिप्लाय करणार आहोत. 4 इंटू 6, 4 इंटू 6 प्लस 5 इंटू 3, हे बघा 5 इंटू 3. आता यांचं आपण फायनल कॅल्क्युलेशन इथं करूयात. कॅल्क्युलेशनमध्ये पहा काय येईल ते, 1 इंटू 1 1, 3 इंटू 2 इज 6, 4 इंटू 1 इज 4, 5 इंटू 2 इज 10, 1 इंटू 6 6, 9, 4 इंटू 6 24, 5 इंटू 3 15. हे असं या पद्धतीनं आपल्याला कॅल्क्युलेशन फायनल पाहायला भेटेल. तर हे पहा लाईकवाईज 1 प्लस 6 इज 7 इज 14, 6 प्लस 9 इज 15 अँड दिस इज 39. दिस इज ए इंटू बी, द रिझल्टंट मॅट्रिक्स फॉर ए इंटू बी हा आपल्या समोर आहे. सिंपल आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की इथं आपल्याला या ठिकाणी मल्टिप्लाय कसं करायचं हे समजलं पाहिजे. तर मी तुम्हाला एक त्याचं बेसिक स्ट्रक्चर इथं समजून सांगतोय, ते जरा तुम्ही पाहू शकता, ऐकू शकता व्यवस्थित. बेसिक स्ट्रक्चरमध्ये काय करायचं, पहिला रो घ्यायचा अगोदर, तो पहिल्या कॉलम सोबत इथं मल्टिप्लाय करायचा. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोबत मल्टिप्लाय केला, हे बघा इथं. आता तोच रो घ्यायचा आणि सेकंड कॉलम सोबत मल्टिप्लाय करायचा. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड रो घ्यायचा, फर्स्ट कॉलम सोबत त्याला मल्टिप्लाय करायचा. तोच सेकंड रो घ्यायचा आणि सेकंड कॉलम सोबत मल्टिप्लाय करायचं. हेच काम आपण या ठिकाणी इथं केलेलं आहे. ओके, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोबत मल्टिप्लाय केला, फर्स्ट रो त्याच्यानंतर सेकंड कॉलम सोबत मल्टिप्लाय केला, सेकंड रो फर्स्ट कॉलम सोबत मल्टिप्लाय केला, सेकंड रो सेकंड कॉलम सोबत मल्टिप्लाय केला. फायनल ए इंटू बी आपलं इथं आलेलं आहे.
आणि हो अशा पद्धतीनं हे तुमचं रिझल्टंट आहे. ओके, ए इंटू बी, फाइंड ए इंटू बी. ओके, नाव हे जर आपल्याला छान कळलं असेल तर आपण पुढच्या एक्झाम्पलकडे त्या ठिकाणी जाऊयात. एक्झाम्पल थोडेसे आता आपण बेस्ट क्वालिटीचे घेऊ. पहा एक्झाम्पल काय आहे. इफ मॅट्रिक्स ए इज गिवन, काय एलिमेंट्स आहेत 3 9 -1 -3, देन शो दॅट ए स्क्वेअर इज अ नल मॅट्रिक्स. ए स्क्वेअर हा एक नल मॅट्रिक्स आहे. नल मॅट्रिक्स म्हणजे ज्या मॅट्रिक्सचे सगळेच्या सगळे एलिमेंट्स 0 असतात असा तो नल मॅट्रिक्स आहे. हे आपल्याला या ठिकाणी इथं शो करायचं आहे. तर मी काय करतो पहा जरा व्यवस्थित आहे का. सोल्युशनमध्ये मी फर्स्ट ऑफ ऑल ए स्क्वेअर लिहून घेतो. ए स्क्वेअरचा अर्थ असतो ए मल्टिप्लाइड बाय ए. ए इंटू ए केलं की ए स्क्वेअर येतो. त्यामुळे मी त्याला अशा पद्धतीनं इथं लिहू शकतो. आता याचे एलिमेंट जे आहेत ना ते आपण लिहून टाकू इकडे. कशाचे एलिमेंट्स लिहिणार, या एचे एलिमेंट्स लिहूयात. काय ते 3 9 -1 -3. नेक्स्ट, आता सेकंड त्या ठिकाणी एच आहे, त्याचे पण एलिमेंट्स सेम आहेत बरं का. हां, काय काय एलिमेंट्स आहेत बघा, 3 9 -1 -3 हे एलिमेंट्स आहेत. आता मल्टिप्लिकेशन करण्यासाठी जो रूल त्या ठिकाणी गरजेचा आहे तो एकदा पाहून घ्या. इथं असलेले नंबर ऑफ कॉलम्स 1 आणि 2 इथं असलेले नंबर ऑफ रोजच्या इक्वल आहेत. इथं रो 1, इथं रो 2. नंबर ऑफ कॉलम्स ए मध्ये जितके आहेत ओके तितकेच सेकंड ए मध्ये सुद्धा आहेत. सॉरी, तितकेच रोज सेकंड ए मध्ये आहेत आणि म्हणून यांचं मल्टिप्लिकेशन शक्य आहे. आता हे पाहून घ्या, याचा आपण मल्टिप्लिकेशन करू. मी तो जो आपण मागाशी लिहिलेला बेसिक होता ना तो इथं लिहून घेतो जरा. रो 1 C1 रो 2 C2 सॉरी रो 1 C1 रो 1 C2 रो 2 C1 रो 2 आणि C2. ओके, अशा पद्धतीने. तर पहिला रो इथं आहे. जरा पाहूया त्या पहिल्या रोकडे बघा. 3 9 पहिला कॉलम इथं आहे. रोचा पहिला एलिमेंट कॉलमचा पहिल्या एलिमेंटला मल्टिप्लाय करायचा. हे बघा 3 मल्टिप्लाय करणार 3 सोबत प्लस म्हणायचं. 9 मल्टिप्लाय करणार त्या ठिकाणी -1 सोबत. असं हे झालं फर्स्ट रो ने मल्टिप्लाय केलं फर्स्ट कॉलमला. आता फर्स्ट रो नी सेकंड कॉलमला मल्टिप्लाय करायचं म्हणजे याला मल्टिप्लाय करायचं. बघा काय होणार ते 3 × 9 असं होईल. ते 3 इंटू त्या ठिकाणी काय होईल 9. जस्ट वेट फॉर मोमेंट. 3 × 9 हे 3 × 9 प्लस हे 9 × -3 हे 9 × -3. ठीक आहे, हे झालं. आता आपण R1 C1 केला, R2 C2 पण केला, R1 C1 केला, R1 C2 पण केला. आता R2 C1 कडे जायचंय म्हणजे सेकंड रो आपण त्या ठिकाणी इथं लक्षात घेणार. तो पहिल्यांदा मल्टिप्लाय करणार याच्यासोबत. कसं करणार, -1 मल्टिप्लाइड बाय 3 प्लस दोघांमध्ये प्लस असेल -3 मल्टिप्लाइड बाय हे -1. अशा पद्धतीनं R2 आम्ही C1 सोबत मल्टिप्लाय केला. आता आपण काय करूयात, R2ला याच R2ला C2 सोबत मल्टिप्लाय करू. बघा हे -1 आणि 9 प्लस हे -3 आणि हे -3. ठीक आहे, तर पहा ना -1 ने 9 ला मल्टिप्लाय केलं इथं आहे, -3 ने या -3 ला मल्टिप्लाय केलं ते इथं आहे. फायनल बघूयात कॅल्क्युलेशन या ठिकाणी याचे काय येतात ते जरा एकदा चेक करू आपण. फायनल कॅल्क्युलेशन 3 × 3 इज 9. 9 × -1 इज -9. 9 × -1 इज -9. हां, -1 × 3 इज -3. हा प्लस आहे तसा. -3 × -1 इज +3. मायनस मायनस प्लस असतं गुणाकारामध्ये आणि मग त्या ठिकाणी तो प्लस होईल. नेक्स्ट इथं येऊयात. 9 3 इज 27. 9 × -3 इज -27. ठीक आहे, प्लस मायनस मायनस होतं म्हणून ते मायनस लिहिलं. -1 × 9 इज -9. हा प्लस -3 × -3 इज +9. नाव फायनल कॅल्क्युलेशन आपण त्या ठिकाणी करूयात. बघा काय काय येतं ते. हे येतं 0 प्लस मायनस कटतील 0 0 अँड 0. ओके, 9 मधनं 9 गेले, 27 मधनं 27, -3 + 3 ओके -9 + 9 हे सगळं त्या ठिकाणी 0 होतं. अशा पद्धतीने आपण इथं प्रूव्ह केलंय ए स्क्वेअर इज ए नल मॅट्रिक्स. का, कारण ए स्क्वेअरचे सगळेच्या सगळे एलिमेंट्स हे या ठिकाणी इथं 0 आहेत आणि म्हणून हा एक नल मॅट्रिक्स आहे. ओके फ्रेंड्स, याच्यानंतर आणखीन एका प्रॉब्लेमकडे आपण त्या ठिकाणी जाऊयात. हा एक आपला नेक्स्ट एक्झाम्पल आहे. काय एक्झाम्पलमध्ये सांगितले पहा,
इफ ए मॅट्रिक्स अँड बी मॅट्रिक्स इज गिवन, शो दॅट, शो करा म्हणे ए बी हा एक नल मॅट्रिक्स आहे. ए इंटू बी केल्यानंतर नल मॅट्रिक्स येतो हे शो करायचं आहे. चला सोल्युशनमध्ये बघू आपण काय करणार ते. ए आहे इंटू बी आहे, एलिमेंट्स लिहून घेऊ तसेच 4 2 8 4 हे एलिमेंट लिहिले. इंटू बीचे लिहू 2 6 -4 आणि -12 अशा पद्धतीनं. पहिला त्या ठिकाणी रो पहिल्या कॉलम सोबत मल्टिप्लाय करून घेऊयात. बघा काय होतं ते. हां, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोबत मल्टिप्लाय करा. हां, 4 × 2 डायरेक्ट लिहितो आता. 4 × 2 इज 8, 4 × 2 इज 8 प्लस 2 × -4 इज -8. नाव फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोबत मल्टिप्लाय झाला, आपण डायरेक्ट लिहितो यावेळेस. आता फर्स्ट रो सेकंड कॉलम सोबत मल्टिप्लाय होईल. 4 × 6 इज 24 प्लस म्हणूयात 2 × -12 इज -24. नेक्स्ट, आता सेकंड रो फर्स्ट कॉलम सोबत मल्टिप्लाय करा. याचा फर्स्ट एलिमेंट याचा फर्स्ट एलिमेंट. 8 × 2 इज 16 प्लस 4 × -4 इज -16. हाच रो आता सेकंड कॉलम सोबत मल्टिप्लाय होईल. 8 × 6 इज 48 प्लस 4 × -12 इज -48. फ्रेंड्स, इन दिस वे इथेही पाहू शकता तुम्ही. +8 -8 इज 0, +16 -16 इज 0, +24 -24 is 0, plus 48 -48 is 0, and hence it is proved that AB is a null matrix of order 2 by 2. तर AB हा एक नल मॅट्रिक्स आहे हे आपल्याला याच्यातनं लक्षात येतं. ओके, एकदम सिंपल आहे हे. चलो नाउ मूव टुवर्ड्स द नेक्स्ट प्रॉब्लेम. ठीक आहे, व्हॉट इज द प्रॉब्लेम? इफ मॅट्रिक्स ए अँड मॅट्रिक्स बी इज गिवन, एलिमेंट्स तुमच्या समोर आहेत. व्हॉट वी हॅव टू फाइंड इज AB -2i. ओके, आपल्याला AB -2i साठी रिझल्टंट त्या ठिकाणी मॅट्रिक्स इथं फाइंड आउट करायचा आहे. कसा करणार थोडं पहा इकडे. AB -2i, तर A × B असं इथं आहे, त्याच्यानंतर 2 × I असं इथं आहे. A दिलेला आहे, B दिलेला आहे. आयचं काय तर इथं सांगितलंय I इज 2 by 2 आयडेंटिटी मॅट्रिक्स. आय हा एक आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे आणि तो 2 by 2 ऑर्डरचा आहे. तो काय असतो हे मी तुम्हाला इथे सांगतो. याच्या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये पण जाऊन पहा. आयडेंटिटी मॅट्रिक्सबद्दल आपण खूप काही बोललेलो आहोत. ओके, तर चला सोल्युशन आपण त्या ठिकाणी कव्हर करूयात. हां, लिसन केअरफुली, ऐका. मॅट्रिक्स ए B -2i, आपण जसं इथं आहे तसं एलिमेंट्स त्या ठिकाणी लिहून घेऊयात. ए चे एलिमेंट्स अगोदर लिहा. ए ॲज इट इज 1 -5 6 आणि 4 हे लिहून घेतलं ए चे. आता बी चे लिहून घेऊयात. बी पहा काय काय बी मध्ये 1 0 0 -1 मायनस हे 2 आणि याच्यानंतर इथं असलेला आय. आय इज आयडेंटिटी मॅट्रिक्स जो आपल्याला पार्ट असला पाहिजे. ओके, 1 0 0 1 हा आयडेंटिटी मॅट्रिक्स असतो. आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे ज्याचे प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट्स 1 1 असतात आणि बाकीचे नॉन डायगोनल एलिमेंट्स हे 0 असतात. 2 by 2 ऑर्डरसाठी हा स्टँडर्ड आयडेंटिटी मॅट्रिक्स आपल्याला माहिती असायला पाहिजे. ओके, ते पाठ करून ठेवा. या इकडे आता करणार काय पहा. A × B आहे, यांचं मल्टिप्लिकेशन करून घ्या अगोदर. A × B चं. हां, तर पहिला रो इथं आहे, पहिल्या कॉलम सोबत या ठिकाणी इथे मल्टिप्लाय होईल. करूयात एकदा. हां, 1 × 1 इज 1, मी डायरेक्ट लिहितोय. प्लस -5 × 0 इज 0. नेक्स्ट, हाच R1 इकडे मल्टिप्लाय करा. 1 × 0 इज 0 प्लस -5 × -1 इज +5. ठीक, पुढे या. आता वेळ आलेली आहे या सेकंड रोला पहिल्यांदा कॉलम 1 सोबत आणि नंतर कॉलम 2 सोबत मल्टिप्लाय करण्याची. 6 × 1 इज 6 प्लस 4 × 0 इज 0. 6 × 0 इज 0 प्लस 4 × -1 इज -4. ठीक आहे, 4 × -1 इज -4. नाव मायनस आहे पुढे. हे पहा, एक बेसिक नियम आपण त्या ठिकाणी अगोदरच्या लेक्चर्समध्ये डिस्कस केलाय. जर एखादा नंबर मॅट्रिक्सच्या बाहेर असेल
तर तो नंबर मॅट्रिक्समध्ये असलेल्या प्रत्येक एलिमेंटसोबत त्या ठिकाणी मल्टिप्लाय होतो. ठीक आहे. ॲडिशन सबट्रॅक्शनचे प्रॉब्लेम्स तुम्ही पहा, त्याच्यामध्ये हे आपण खूप वेळेस केलेलं आहे. तर 2 हा नंबर मॅट्रिक्समधल्या प्रत्येकाला त्या ठिकाणी मल्टिप्लाय होईल, ते आपण मल्टिप्लाय करून घेऊयात. तर पाहून घ्या कसं कसं झालं. 2 × 1 is 2, 2 × 0 is 0, 2 × 0 is 0, 2 × 1 is 2. अशा पद्धतीने याला आपण सॉल्व्ह केलं आहे. नाव पुढे जाऊ. 1 × 0 is 1, 1 + 0 is 1, 6 + 0 is 6, 0 + 5 is 5, 0 + -4 is that is -4. ओके. तर आता हे मायनस, हे पुढे या इकडं 2 0 0 2. माय फ्रेंड्स, तुम्हाला इथं पाहायला भेटेल 2 मॅट्रायसेस आहेत आणि त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी निगेटिव्ह साईन आहे. निगेटिव्ह चिन्ह आहे, म्हणजे सबट्रॅक्शन करायचं आहे. सबट्रॅक्शनचा नियम लक्षात घ्या. दोघांची ऑर्डर सेम असायला पाहिजे. याची ऑर्डर आहे 2/2, कारण याच्यात 2 रो आणि 2 कॉलम आहेत. याची सुद्धा ऑर्डर आहे 2/2, याच्यात 2 रो 2 कॉलम आहेत. आता जाऊयात पुढे. याचा अर्थ आपण यांचं सबट्रॅक्शन करू शकतो. सबट्रॅक्शन करत असताना करस्पॉन्डिंग एलिमेंटचं सबट्रॅक्शन होत असतं. म्हणजे 1चा करस्पॉन्डिंग एलिमेंट इकडं आहे 2, 5चा करस्पॉन्डिंग एलिमेंट इकडं आहे 0, त्याच्या ठिकाणी असलेला एलिमेंट, 6चा या ठिकाणी आहे 0 आणि -4चा या ठिकाणी आहे त्या ठिकाणी 2. आता यांना आपण काय करूयात, मायनस करून घेऊ. 1 हे इथं लिहायचा, मायनस हा इथं लिहायचा, 2 त्याचा करस्पॉन्डिंग एलिमेंट इथं आला, 5 लिहायचं, 5 मायनस लिहायचं, मायनस करस्पॉन्डिंग एलिमेंट 0 मायनस करून घ्या. हां, 6 इथं लिहिला, मायनस इथं लिहिलं, करस्पॉन्डिंग एलिमेंट त्या ठिकाणी आहे 0, -4 इथं आहे, मायनस हा इथला आणि हा इथला 2. तर आता यांचं फायनल त्या ठिकाणी काय होतं एकदा पाहणं गरजेचं आहे. एकदा जस्ट चेक करून घ्या. हे आहे 1 - 2 is -1, 6 - 0 is 6, 5 - 0 is 5, -4 - 2 हे -6 होतं. अशा पद्धतीनं आपण AB -2i साठीचा एक रिझल्टंट मॅट्रिक्स या ठिकाणी इथं फाइंड आउट केलेला आहे. ओके. तर या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबूयात. थँक्यू सो मच.